नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। नमस्कार, मी आहे फिरोज शेख। आपण बघत आहात YBN न्यूज चॅनल। आज आपण आलेलो मध्ये जो शेतकऱ्यांचा जुना पाऊलवाट आहे, जुनी रस्ता आहे, तो मात्र इथला काही भूमाफियांनी तो रस्ता बंद केला। त्या रस्त्यावरती गेट लावला आणि त्याला गेट लावून तो रस्ता पूर्णपणे 10 वर्षापासून बंद केला। जे शेतकरी होते, ते शेतकऱ्यांना जे जुने माळ त्यांचे होते, ते जुने माळ ते कसायचे आणि ह्या माळावरती जाण्यासाठी तुम्ही बघू शकता, हा माळ आहे तो, आणि ह्या माळावरती जाण्यासाठी तो रस्ता होता। मात्र इथला काही भूमाफियांनी तो रस्ता बंद केला। शेततळे जसं आहे, छोटे छोटे शेततळे बनवले, पूर्ण झाडं वगैरे लावले आणि म्हसोबाचं एक मंदिर इथे होतं। खूप वर्षापूर्वीचं जुनं एक मंदिर होतं। तर ह्या लोकांनी स्वार्थापोटी म्हसोबाची जी पिंड आहे, म्हसोबाचा जो म्हसोबा आहे, तो उचलून त्यांनी स्वार्थापोटी तो डोंगरावरती नेऊन ठेवला आहे। तुम्ही बघू शकता की त्या डोंगरावरती जो झेंडा दिसतोय, तिथं तो म्हसोबाचं मंदिर त्याने ठेवलं आहे। हा तो रस्ता होता, इथं तुम्ही बघता समोर गेट लावलेला आहे। तिथं गेट लावून तो रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे। तो समोरचा काळा गेट आहे, खाली एक पुन्हा एक गेट आहे हे। आणि जो म्हसोबा इथं या टेकडीवरती जो त्यांनी म्हसोबा ठेवलेला आहे, हा म्हसोबा ह्या जागेवरती इथे हा म्हसोबा होता। आणि इथून त्यांनी न कुणाला काही म्हणजे हे करता येते, भूमाफियाने आपली काही स्वार्थीपोटी इथून तो म्हसोबाची पिंड उचलून ह्या डोंगरावरती, ह्या टेकडावरती लावली आणि इथून पूर्ण कंपाऊंड लावलेलं आहे। हे बघा, हे स्वार्थापोटी त्यांनी असं जमीन बळकवलेली आहे। तर इथं लोक, आपलं काही शेतकरी आहेत जे माळावरती जी जमीन आहे, तर ते जमिनीवरती जाण्यासाठी जे शेतकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की बाबा अडचण नेमकी कशी आहे आणि रस्ता कुठून आणि कसा होता। दादा, सर्वप्रथम तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव आहे कैलाश पांडुरंग भोळे, राहणार महालपिंपरी, तालुका जिल्हा औरंगाबाद। विशेष म्हणजे सर, मुर्शिद कुल्ली गट नंबर 36 यामध्ये दौंड साहेबांनी आमचा जो वरती जाण्याचा रस्ता आहे माळावर, यांनी त्या रस्त्याला गेट लावले, 2 गेट लावले आणि आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही आहे तिकडं। मग त्याच्यावर आम्ही कारवाई केली। जिल्हा अधिकारी मंडळी, तलाठी साहेब, ग्रामपंचायत यांना अर्ज आम्ही केला। अर्ज केल्याच्या नंतर ते म्हणे तुम्ही तहसीलला द्या, कलेक्टरला द्या। त्याप्रमाणे आम्ही त्यांना दिलं आणि त्याच्यावर कारवाई झाली। परंतु मंडळ अधिकारी आणि तलाठी साहेब काल येऊन गेले। यांनी सांगितलं की बा यांचा रस्ता मोकळा करून द्यावा। तुम्हाला ज्यावेळेस मंडळ अधिकाऱ्यांनी, तलाठ्यांनी जे सांगितलं, जे शेतकरी आहेत तिथे त्यांना सांगितलं की हा रस्ता त्यांना मोकळा करून द्यावा, मग ते शेतकऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं नेमकं? शेतकऱ्यांनी सांगितलं की बा आम्हाला रस्ता मोकळा पाहिजे, बस, आम्हाला काही नको। मग तुमचा किती वर्षापासून हा रस्ता त्यांनी अडवलेला आहे? आमचा रस्ता हा मिनिमम कमीत कमी 15 ते 10 वर्षापूर्वीपासून त्याने गेट लावलेलं आहे सर। मग जो तो 10 ते 15 वर्षापासून तुमचा हा रस्ता त्यांनी अडवलेला आहे, मग तुम्ही वरती जी शेती करायला जाता, मग कशी करता आणि त्या पद्धतीने मग जाण्यासाठी रस्ता कुठून आहे तुम्हाला दुसरा? आता आम्हाला दुसरा रस्ता नाही आहे, आम्हाला शेती करायची आहे। आता याच्या अगोदर ती पडीत होती, आता आम्हाला वैती करायची आहे। मग आम्ही त्याच्यासाठी आलो तो इकडे की त्यांनी, दौंड साहेबांनी आमचा रस्ता बंद केला आणि 2 गेट लावले। तर त्यांना आम्ही विनंती केली की बा आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून देणे। तर हे आपल्यासोबत शेतकरी होते जे त्यांच्या माळावरती ह्या खूप जुन्या शेती आहेत। तर त्यांनी अशी अपेक्षा केली की जे दौंड आहेत त्यांनी जी जागा बळकवली आहे, तो रस्ता बंद केला आहे, त्यांनी तो रस्ता पुन्हा आम्हाला चालू करून द्यावात आणि जी आमची शेती आहे ती वहिती करायची आहेत। अतिक्रमण झालं आहे गायरानामध्ये, तुम्ही जे ती तक्रार दिली तहसील कार्यालयामध्ये, काय कारवाई व्हायला पाहिजे? काय कारवाई सर, याच्यावर अशी कारवाई व्हायला पाहिजे की यांनी जे आमचा जायचा रस्ता आहे त्यांनी गेट लावले, 2 गेट लावले आणि जो देवाचं स्थान आहे ते खाली होतं, त्यांनी काय केलं ते वरती नेऊन ठेवलं आहे। आणि आमचं असं गावकऱ्याचं म्हणणं आहे आमचं की बा आम्हाला रस्ता त्यांनी द्यावा आणि जे अतिक्रम आहे ते हटवून त्यांच्या हद्दीमध्ये त्यांनी थांबावं। असं तर नाही कुठं तरी म्हसोबा पहिले खाली होता आणि भूधारकांनी ज्यांनी अतिक्रमण केलं ते म्हसोबा त्यांनी वरती नेऊन ठेवला। तर असं तुम्हाला वाटत नाही का देवाचा अपमान झाला? देवाचा अपमान झाला, विटंबना झाली ना सर। याच्यावर आहे ना, त्यांनी देवावर विटंबना केली, त्यांनी खाली होता तर वरती नेऊन ठेवला। हे चांगलं केलं नाही त्यांनी।
बरं, तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली की याची? पोलीस कंप्लेंट नाही केली, परंतु मी कलेक्टर ऑफिसला अर्ज दिला आहे, तहसीलला अर्ज दिला आहे, पंचायत समितीला अर्ज दिला आहे, गावातल्या सर्व गावकरी लोकांना पण सांगितलं की बा असं असं समस्या झाली आहे, याच्यावर मी कारवाई करतो आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करा. आणि त्यांनी मला सपोर्ट केला. त्या पद्धतीनं मी त्यांना अर्ज दिला आणि काल मंडळ अधिकारी आले, तलाठी आले, यानं इन्क्वायरी केली याच्याबद्दल. ते म्हणे आम्ही पुढचं प्रोसिजर चालू करतो म्हणे. बरं, अंदाजे किती अतिक्रमण झाले, किती एकरमध्ये? कमीत कमी सर अतिक्रम याच्यावर 2.5 ते 2 एकर अतिक्रम झालेलं आहे. बरं, संबंधित अतिक्रमण धारक जे कोण आहे, काय नाव त्याचं? अंबादास दौंड साहेब आहे ते. कुठले आहे ते? ते औरंगाबादमध्ये राहतात. अच्छा. मला सांगता येणार नाही, परंतु इथे राहतात ते. त्यांनी इथं जमीन कधी घेतली आहे तुमच्या भागामध्ये? त्यांनी चालेल सर. अच्छा, तुम्ही त्यांना गावासंदर्भामध्ये जे गावकरी तुम्ही आता तुम्ही त्यांना सांगितलं नाही तोंडी जाऊन का बा तुम्ही अतिक्रमण करू नका, किंवा म्हसोबा जे खाली आहे त्याला आता त्यांनी वरती नेऊन ठेवलं डोंगरावर, ही जागा त्यांनी बळकवली, काय कारवाई व्हायला पाहिजे? सर याच्यावर अशी कारवाई व्हायला पाहिजे. मी गावकऱ्याला पण इथं आणलं, मीटिंग घेतली. ते म्हणे बा आम्ही सांगतो म्हणे तुम्हाला, आम्हाला वेळ द्या. परंतु त्यांनी काय केलं, ऐकलं नाही. ह्या गोष्टीवर त्यांना म्हणजे विश्वास केला नाही मी जे सांगितलं त्या. तर ते म्हणे तुम्हाला काय करायचं आहे ते करा आणि पुढचं बघता येईल म्हणे आपल्याला. तुमचा जो हा रस्ता होता शेतामध्ये तुमच्या जाण्याचा जो रस्ता होता, हा किती वर्ष जुना आहे आणि केव्हापासून हा रस्ता बंद आहे? सर हा रस्ता आमच्या पंजाच्या काळापासून चालू होता. याच्यावर आम्ही वरती आमचे वावर आहे, आम्ही मशागत करत होतो आणि आमचा रस्ता होता जायचा. आम्ही ते वस्तू समजा काही पिकलं धान्य, ते डोक्यावरून आम्ही इथून खाली आणायचो आणि न्यायचो. किती वर्षापासून तुमचा रस्ता हा अडवण्यात आलेला आहे? हा रस्ता कमीत कमी 10 वर्षाच्या आसपास झालेला आहे. मग 10 वर्षापासून तुम्ही आतापर्यंत याच्यावरती पाठपुरावा का केला नाही? तुम्ही का थांबलात? सर मला माहीतच नव्हतं ही आयडिया. मला एका जणांनी गावकऱ्या सांगितलं मुलांनी की बा तुमचा रस्ता दौंड साहेबांनी त्यांना बंद केला आणि तुम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही आहे असं मला सांगण्यात आलं. त्यावेळेस मी सिटीमधून इकडे आलो आणि याच्यावर कारवाई केली सर मी. जर आता तुमचा हा रस्ता जर मोकळा केला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आपण डायरेक्ट उपोषणाला बसणार सर. कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार. काल तुमच्याकडे तहसील मंडळाधिकारी आणि तलाठी हे लोक आले होते, इथं स्पॉट पंचनामा केला. त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? आम्हाला असं आश्वासन दिलं, जे अंबादास दौंडे साहेबांनी असं सांगितलं की बा तुम्हाला मी रस्ता देतो, परंतु असे म्हटले नाही की मी गेट काढतो किंवा एका साईडला तुम्ही रस्ता देतो असे बोलले ते. बरं, आता तुम्ही पूजा करण्यासाठी पूर्ण गाव ते म्हसोबावर जातं, हा. आता कुठून जाणार तुम्ही? रस्त्यात नाही. आता रस्ताच नाही ना सर त्याला वरती जायला. रस्ताच नाही आहे आणि ते म्हसोबा आमचा खाली येण्यात यावं ही माझी इच्छा आहे. बरं, ते तुम्ही इतके दिवसापासून जाणार नाही जायचा प्रश्नच नाही ना, कारण की माझं म्हणणं आहे का ते आमचा म्हसोबा जो आहे तर ते वर नेला ते ना ते खाली आणो आणि त्यांची जमीन ही अतिक्रमाची असून. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या YBN न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.